शेतकरी बंधूंनो, बघा नुजीविडू सीडचं हे 9011 आशा कापूस वाण. आणि आता आपण मोजणार आहोत या झाडावरील आशा कापूस वाणाला लागलेली बोंडे. 110 दिवसाचा हा प्लॉट आहे आणि 110 दिवसामध्ये बोंड बघा. आता ही गळफांदी आहे शेतकरी मित्रांनो. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 16 17 18 19 20 21 21 22 23 24 25 26 26 27 28 29 30 31. आता ही एक गळफांदी हा 31. इकडे या 31 32 33 34 34 35 36 37 38 39 40 41 42 43 43. ठीक आहे 43 44 45 46 47 48 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 61 है ना 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 91 92 93 94 95 96 97 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131. बघा शेतकरी बंधूंनो 132 133 बोंड आशा कापूस वाणाच्या या झाडावर तयार झालेले आहेत. आणि अजूनही 10-15 फुलं पाते आहेत. परंतु शतक या झाडाने आशाच्या मारलेला आहे. आणि सरसगट या आशा कापूस वाणाच्या प्लॉट वरती 70-75 बोंड प्रति झाड तयार झालेले आहेत. बघा इकडे बघा, आपण मध्ये कुठलंही झाड बघा, हे झाड बघा, बुडापासून शेंड्यापर्यंत सारखा माल आशा कापूस वाणावर तयार झालेला आहे. इकडे बघा, बघा शेतकरी मित्रांनो, कुठलं झाड असं नाहीये की त्याच्यावर 80 75 90 असे बोंड नाहीत. आणि एक सारखी टपुरी टपुरी बोंड आहेत आणि कापूस पण फुटायला लागलेले आता. तर शेतकऱ्यांनो, भारी व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायसाठी आशा 9011चीच निवड करा. आशा 9011. आशा आली, प्रगती झाली. आशा आशा आशा.